शांती. आज आहे 21/12/23ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, शिवबाबांव्यतिरिक्त तुमचे इथे काहीही नाही. त्यामुळे या देहभानापासून देखील दूर भिकाऱ्याप्रमाणे रिकामे व्हा. भिकारीच राजकुमार बनतील. प्रश्न आहे, ड्रामाचे यथार्थ ज्ञान कोणत्या विचारांना नाहीसे करते? उत्तर आहे, हे आजारपण का आले? असे केले नसते तर असे झाले नसते. हे विघ्न का आले? ही अडचण का आली? हे सर्व विचार ड्रामाच्या यथार्थ ज्ञानामुळे नाहीसे होतात. कारण ड्रामा अनुसार जे व्हायचे होते तेच झाले. कल्पापूर्वी देखील झाले होते. हे जुने शरीर आहे, याला ठिगळं तर लागणारच आहे. त्यामुळे कोणतेही विचार चालू शकत नाहीत. गीत आहे, हमें उन राहों पर चलना है. ओम शांती. त्या मार्गावर चालायचे आहे. कोणता मार्ग? रस्ता कोण दाखवतो? मुले जाणतात की आपण कोणाच्या सल्ल्यानुसार चालत आहोत. सल्ला म्हणा, रस्ता म्हणा किंवा श्रीमत म्हणा, गोष्ट एकच आहे. आता श्रीमतावर चालायचे आहे. परंतु श्रीमत कोणाचे? लिहिले आहे श्रीमत भगवत गीता. तर जरूर श्रीमताच्या दिशेने आमचा बुद्धियोग जाईल. आता तुम्ही मुले कोणाच्या आठवणीमध्ये बसले आहात? जर श्रीकृष्ण म्हणाल तर त्यांची तिथे अर्थात सतयुगामध्ये आठवण करावी लागेल. तुम्ही मुले श्रीकृष्णाची आठवण करता की नाही? वारशाच्या रूपामध्ये आठवण करता. हे तर जाणता की आम्ही राजकुमार बनणार आहोत. असे तर नाही जन्मल्याबरोबर लक्ष्मीनारायण बनणार. आपण खरोखर शिवबाबांची आठवण करतो, कारण श्रीमत त्यांचे आहे. श्रीकृष्ण भगवानुवाच असे म्हणणारे श्रीकृष्णाची आठवण करतील. परंतु आठवण कुठे करणार? त्यांची तर आठवण केली जाते वैकुंठामध्ये. तर मनमनाभव हा शब्द श्रीकृष्ण म्हणू शकत नाही. मध्याजी भव म्हणू शकतो. माझी आठवण करा, तो तर वैकुंठामध्ये आहे. दुनिया या गोष्टींना जाणत नाही. बाबा म्हणतात, मुलांनो, ही सर्व शास्त्रे भक्ती मार्गाची आहेत. सर्व धर्मशास्त्रांमध्ये गीता देखील येते. खरोखर गीताच भारताचे धर्मशास्त्र आहे. वास्तविक हे सर्वांचे शास्त्र आहे. म्हटले सुद्धा जाते, श्रीमत सर्व शास्त्रमयी शिरोमणी गीता. म्हणजेच सर्वात उत्तम आहे. सर्वात उत्तम आहेत शिवबाबा. श्री श्री श्रेष्ठ ते श्रेष्ठ. श्रीकृष्णाला श्री श्री म्हणणार नाही. श्री श्री कृष्ण अथवा श्री श्री राम म्हणणार नाही. त्यांना फक्त श्री म्हणता येईल. श्रेष्ठ ते श्रेष्ठ जे आहे तेच येऊन मग श्रेष्ठ बनवितात. श्रेष्ठ ते श्रेष्ठ आहे ईश्वर. श्री श्री अर्थात सर्वात श्रेष्ठ. श्रेष्ठचे नाव प्रसिद्ध आहे. श्रेष्ठ तर जरूर देवी देवतांना म्हणणार, जे आता नाहीत. आजकाल श्रेष्ठ कोणाला समजतात? आताचे नेते इत्यादींचा किती सन्मान करतात. परंतु त्यांना श्री तर म्हणू शकत नाही. महात्मा इत्यादींना सुद्धा श्री उपाधी देऊ शकत नाही. आता तुम्हाला उच्च ते उच्च परमात्म्याकडून ज्ञान मिळत आहे. सर्वात उच्च आहेत परमपिता परमात्मा. नंतर आहे त्यांची रचना. मग रचनेमध्ये उच्च ते उच्च आहेत ब्रह्मा विष्णू शंकर. इथे सुद्धा नंबरवार पदे आहेत. उच्च ते उच्च आहेत राष्ट्रपती, नंतर पंतप्रधान, मग केंद्रीय मंत्री. बाबा बसून सृष्टीच्या आदी मध्य अंताचे रहस्य समजावून सांगत आहेत. ईश्वर रचयिता आहेत. आता रचयिता म्हटल्यावर मग मनुष्य विचारतात
की सृष्टी कशी रचली गेली. म्हणून हे जरूर सांगावे लागते की त्रिमूर्ती शिवरचयिता आहेत. वास्तविक रचयिता म्हणण्यापेक्षा रचविणारे म्हणणे जास्त योग्य आहे. ब्रह्माद्वारे दैवी कुळाची स्थापना करतात. ब्रह्माद्वारे स्थापना कोणाची? दैवी संप्रदायाची. शिवबाबा म्हणतात, आता तुम्ही आहात ब्रह्माचा ब्राह्मण संप्रदाय, तो आहे आसुरी संप्रदाय. तुम्ही आहात ईश्वरीय संप्रदाय, नंतर दैवी संप्रदाय बनणार. बाबा ब्रह्माद्वारे साऱ्या वेदशास्त्रांचे सार देखील समजावून सांगतात. मनुष्य खूप गोंधळलेले आहेत. बर्थ कंट्रोल करण्यासाठी किती डोकेफोड करत राहतात. बाबा म्हणतात, मी येऊन भारताची ही सेवा करत आहे. इथे तर आहेतच तमोप्रधान मनुष्य. 10-12 मुलांना सुद्धा जन्म देतात. झाडाला वृद्धिंगत जरूर व्हायचेच आहे. पाने अर्थात मठपंथ निघत राहणार. याला कोणी नियंत्रण करू शकणार नाही. सतयुगामध्ये नियंत्रण आहे. एक मुलगा, एक मुलगी, बस. या गोष्टी तुम्ही मुलेच समजता. पुढे जाऊन येत राहतील, समजून घेत जातील. गायन सुद्धा आहे. अतींद्रिय सुख गोप गोपींना विचारा. इथे अर्थात सेंटरवर जेव्हा तुम्ही सन्मुख ऐकता तेव्हा आनंद वाटतो. मग कामधंद्याला लागल्यावर तो आनंद राहत नाही. इथे तुम्हाला त्रिकालदर्शी बनविले जाते. त्रिकालदर्शीला स्वदर्शन चक्रधारी देखील म्हणतात. मनुष्य म्हणतात, अमका एक महात्मा त्रिकालदर्शी होता. तुम्ही म्हणता वैकुंठनाथ राधे कृष्णाला देखील स्वदर्शन चक्राचे किंवा तिन्ही काळांचे ज्ञान नव्हते. कृष्ण तर सर्वांचा प्रिय सतयुगाचा पहिला राजकुमार आहे. परंतु मनुष्य समजत नसल्यामुळे म्हणतात की तुम्ही श्रीकृष्णाला भगवान मानत नाही, त्यामुळे तुम्ही नास्तिक आहात. मग विघ्न उत्पन्न करतात. अविनाशी ज्ञान यज्ञामध्ये विघ्न पडतात. कन्या आणि मातांवर देखील विघ्न येतात. बंधनवाल्या किती सहन करतात. तर समजले पाहिजे की ड्रामा अनुसार माझा पार्टच असा आहे. जर विघ्न आले तर असा विचार येता कामा नये की असे केले नसते तर असे झाले नसते, असे केले नसते तर ताप आला नसता. आपण असे म्हणू शकत नाही. ड्रामा अनुसार हे केले, कल्पापूर्वी सुद्धा केले होते आणि त्रास झाला होता. जुन्या शरीराला ठिगळे तर लागणारच आहेत. शेवटपर्यंत दुरुस्ती होत राहील. हे सुद्धा आत्म्याचे जुने घर आहे. आत्मा म्हणते, मी सुद्धा खूप जुनी आहे. काहीच ताकद राहिलेली नाही. ताकद नसल्यामुळे कमकुवत माणसे दुःख भोगतात. माया कमजोर असणाऱ्याला खूप दुःख देईल. आम्हा भारतवासियांना खरोखर मायेने खूप कमजोर केले आहे. आम्ही खूप शक्तिशाली होतो, मग मायेने शक्तिहीन बनवले. आता पुन्हा तिच्यावर विजय प्राप्त करतो तर मायासुद्धा आमची शत्रू बनते. भारताला सर्वात जास्त दुःख मिळते. सर्वांकडून कर्ज घेत आहे. भारत अगदीच जुना झाला आहे. जो अतिशय श्रीमंत होता त्यालाच एकदम गरीब बनायचे आहे. मग गरिबापासून राजकुमार. बाबा म्हणतात, या शरीर भानापासून देखील दूर रिकामे व्हा. एक शिवबाबा सोडून तुमचे इथे काहीही नाही, तर तुम्हाला खूप भिकारी व्हावे लागेल. युक्त्या सुद्धा सांगत राहतात. जनकाचे उदाहरण देतात. गृहस्थ व्यवहारामध्ये राहून कमल पुष्प समान राहायचे आहे. श्रीमतावर चालायचे आहे. सर्व समर्पित सुद्धा करायचे आहे. जनकाने सर्व काही दिले आणि नंतर त्यांना सांगितले
की तुझी मालमत्ता तूच सांभाळायची आहेस, परंतु ट्रस्टी होऊन राहा. हरिश्चंद्राचा सुद्धा दृष्टांत आहे. बाबा समजावून सांगत आहेत, मुलांनो, तुम्ही जर बीज पेरले नाहीत तर तुमचे पद कमी होईल. फॉलो फादर. तुमच्या समोर हे दादा अर्थात ब्रह्मा बाबा बसले आहेत. त्यांनी शिवबाबांना आणि शिवशक्तींना पूर्णतः ट्रस्टी बनवले. शिवबाबा थोडेच सांभाळत बसणार. हे स्वतःवर थोडेच अर्पण होतील. त्यांना मातांवर अर्पण करावे लागेल. मातांनाच पुढे करायचे आहे. बाबा येऊन मातांनाच ज्ञान अमृताचा कलश देतात की मनुष्यांना देवता बनायचे आहे. लक्ष्मीला दिला नाही. या समयी ही आहे जगत अंबा. सतयुगामध्ये असेल लक्ष्मी. जगत अंबेचे गाणे किती छान बनवले आहे. तिची खूप मान्यता आहे. ती सौभाग्य विधाता कशी आहे? तिला धन कुठून मिळते? ब्रह्माकडून मिळते का कृष्णाकडून मिळते? नाही, धन मिळते ज्ञानसागराकडून. या अतिशय गुप्त गोष्टी आहेत. भगवान वाच आहे सर्वांसाठी. ईश्वर तर सर्वांचा आहे ना. सर्वच धर्मवाल्यांना म्हणतात मामेकम अर्थात मज एकाची आठवण करा. भले शिवचे पुजारी देखील खूप आहेत, परंतु काहीच जाणत नाहीत. ती झाली भक्ती. आता तुम्हाला ज्ञान कोण देत आहे? मोस्ट बिलवेड फादर अर्थात सर्वात प्रिय बाबा. श्रीकृष्णाला असे म्हणणार नाही. त्याला तर सतयुगाचा राजकुमार म्हणणार. भले श्रीकृष्णाची पूजा करतात, परंतु हा विचार करत नाहीत की तो सतयुगाचा राजकुमार कसा बनला. सुरुवातीला आम्ही देखील जाणत नव्हतो. तुम्ही मुले आता जाणता. खरोखरच आम्ही पुन्हा राजकुमार राजकुमारी बनणार. तेव्हाच तर मोठे होऊन मग लक्ष्मी नारायणाला वरणार ना. हे ज्ञान आहेच भविष्याकरिता. याचे फळ 21 जन्मांसाठी मिळते. कृष्णासाठी म्हणणार नाही की ते वारसा देतात. वारसा बाबांकडून मिळतो. शिवबाबा राजयोग शिकवतात. ब्रह्माच्या मुखातून हजारो ब्राह्मण जन्म घेतात. त्यांनाच हे शिक्षण मिळते. केवळ तुम्ही ब्राह्मण आहात कल्पाच्या संगम युगातील. बाकी सारी सृष्टी आहे कलियुगाची. सर्वच दुनियावाले म्हणतील की आता आम्ही कलियुगामध्ये आहोत. तुम्ही म्हणाल आम्ही संगमावर आहोत. या गोष्टी कुठेही नाही आहेत. या नवीन नवीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. मुख्य गोष्ट आहे बाबांची आणि वारशाची आठवण करणे. जर पवित्र राहिला नाहीत तर कधीही योग लागणार नाही. कायदा सांगत नाही, त्यामुळे इतके पद सुद्धा प्राप्त करू शकणार नाही. थोडासा योग लावल्याने देखील स्वर्गामध्ये तर जाल. बाबा म्हणतात, जर पवित्र बनला नाहीत तर माझ्याजवळ येऊ शकणार नाही. भले घर बसल्या देखील स्वर्गामध्ये येऊ शकता. चांगले पद प्राप्त करू शकता, परंतु तेव्हा जेव्हा योगमध्ये राहाल, पवित्र राहाल. पवित्रतेशिवाय योग लागणार नाही. माया लावू देणार नाही. सच्चे दिल पर साहेब राजी असेल. जे विकारामध्ये जात राहतात आणि म्हणतात मी शिवबाबांची आठवण करतो, ते तर केवळ स्वतःला खुश करतात. मुख्य आहे पवित्रता. म्हणतात बर्थ कंट्रोल करा, मुलांना जन्म देऊ नका. ही तर आहेच तमोप्रधान दुनिया. आता बाबा बर्थ कंट्रोल करून घेत आहेत. तुम्ही सर्व आहात कुमार कुमारी, तर विकाराची गोष्टच नाही. इथे जुन्या दुनियेमध्ये तर विषाकरिता अर्थात विकारासाठी मुलींना किती सहन करावे लागते. बाबा म्हणतात खूप पथ्य पाळायचे आहे. इथे असा तर कोणीही नसेल जो दारू पीत असेल. बाबा मुलांना विचारत आहेत, जर खोटं बोलाल तर धर्मराजाची शिक्षा भोगावी लागेल.
ईश्वरासमोर तर खरे बोलले पाहिजे. कोणी काही कारणास्तव अथवा औषध म्हणून थोडीशी दारू पिता का? कोणीही हात वर केला नाही. इथे जरूर खरे बोलायचे आहे. कोणतीही चूक झाली तर मग लिहायचे आहे. बाबा, माझ्याकडून ही चूक झाली. मायेने थप्पड मारले. बाबांना तर खूप जण लिहितात सुद्धा. आज माझ्यामध्ये क्रोधाचे भूत आले, थप्पड मारली. तुमचा तर विचार आहे की मायेने थप्पड मारू नये. दाखवतात की कृष्णाला उखळीला बांधले. या तर सर्व खोट्या गोष्टी आहेत. मुलांना प्रेमाने शिकवायचे आहे, मारायचे नाही. जेवण बंद करणे, मिठाई देणे बंद करणे, अशा रीतीने सुधारणा केली पाहिजे. थप्पड मारणे हे क्रोधाचे लक्षण होते. ते देखील महात्म्यावर क्रोध करता. लहान मुले महात्म्या समान असतात ना, म्हणून थप्पड मारता कामा नये. शिवी देखील देऊ शकत नाही. असे कोणतेही कर्म करायचे नाही ज्याने असे वाटेल की मी हे विकर्म केले. जर केले तर ताबडतोब बाबांना लिहिले पाहिजे. बाबा, माझ्याकडून ही चूक झाली, मला क्षमा करा. नंतर पुन्हा करणार नाही. पश्चाताप करतात ना, तिथे सुद्धा धर्मराज सजा देतात. तेव्हा तर पश्चाताप करता. म्हणता क्षमा करा, पुढे पुन्हा करणार नाही. बाबा खूप प्रेमाने म्हणतात, लाडक्या गुणी बाळा, गोड बाळा, कधीही खोटे बोलायचे नाही. पावला पावलावर सल्ला विचारायचा आहे. तुमचा पैसा आता भारताला स्वर्ग बनविण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे कवडी कवडी हिऱ्या समान आहे. असे नाही आम्ही कोणा संन्यासी इत्यादींना दान पुण्य करतो. मनुष्य हॉस्पिटल किंवा कॉलेज इत्यादी बनवतात तेव्हा काय मिळते? कॉलेज उघडल्याने दुसऱ्या जन्मामध्ये चांगले शिक्षण मिळेल. धर्मशाळा बनविल्याने महाल मिळेल. इथे तर तुम्हाला जन्मजन्मांतरासाठी बाबांकडून बेहदचे सुख मिळते, बेहदचे आयुष्य मिळते. यापेक्षा मोठी आयु दुसऱ्या कुठल्या धर्मवाल्यांची नसते. कमी आयु देखील इथेच अर्थात कलियुगातच मोजली जाते. तर आता बेहदच्या बाबांना चालता फिरता, उठता बसता आठवण कराल तेव्हा आनंदित राहाल. कुठलाही त्रास असेल तर विचारा. बाकी असे गरीब थोडेच असणार जे म्हणतील, बाबा आम्ही तर तुमचे आहोत, आता आम्ही तुमच्याकडेच राहतो. असे तर दुनियेमध्ये गरीब खूप आहेत. सर्वच म्हणतील आम्हाला मधुबनमध्ये ठेवून घ्या. असे मग लाखो गोळा होतील. असा देखील कायदा नाही. तुम्हाला गृहस्थ व्यवहारामध्ये राहायचे आहे. इथे असे राहू शकत नाही. धंद्यामध्ये नेहमी ईश्वरासाठी म्हणून 1-2 पैसे काढून ठेवतात. बाबा म्हणतात, ठीक आहे, तू गरीब आहेस, काहीच देऊ नकोस, परंतु ज्ञानाला तर समजून घे आणि मनमनाभव होऊन राहा. तुमच्या मम्माने काय दिले, परंतु ती ज्ञानामध्ये अतिशय हुशार आहे. तनाने मनाने सेवा करत आहे. यामध्ये पैशाची गोष्ट नाही. फार फार तर 1 रुपया द्या, तुम्हाला श्रीमंता एवढे मिळेल. सर्वप्रथम आपल्या गृहस्थ व्यवहाराला सांभाळायचे आहे. मुलांना दुःख होता कामा नये. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. वंदे मातरम, सलाम मालेकम, जय 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 हो तेरी. ओम शांती. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, असे कुठलेही कर्म करायचे नाही ज्यामुळे मागाहून विचार चालतील. पश्चाताप करावा लागेल. खोटे बोलायचे नाही.
सच्च्या बाबांसोबत सच्चे राहायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, भारताला स्वर्ग बनविण्यासाठी आपली कवडी कवडी सफल करायची आहे. ब्रह्मा बाप समान समर्पित होऊन ट्रस्टी बनून राहायचे आहे. आजचे वरदान आहे, प्रत्येक आत्म्याच्या संबंध संपर्कात येऊन देखील सर्व प्रश्नांपासून परे राहणारे सदा प्रसन्न चित्त भव. प्रत्येक आत्म्याच्या संबंध संपर्कात येऊन देखील सर्व प्रश्नांपासून परे राहणारे सदा प्रसन्न चित्त भव. स्पष्टीकरण आहे, प्रत्येक आत्म्याच्या संबंध संपर्कामध्ये येऊन देखील कधीही अंतर्मनामध्ये हा प्रश्न उत्पन्न होऊ नये की हा असा का करतो किंवा असे का म्हणतो. ही गोष्ट अशी नाही, अशी झाली पाहिजे. जे या प्रश्नांच्या परे राहतात तेच सदा प्रसन्न चित्त राहतात. परंतु जे या प्रश्नांच्या शृंखलेमध्ये निघून जातात, रचना रचतात, तर मग त्यांना पालनासुद्धा करावी लागते. वेळ आणि शक्तीसुद्धा खर्च करावी लागते. म्हणूनच या व्यर्थ रचनेला बर्थ कंट्रोल करा. स्लोगन आहे, आपल्या नेत्रांमध्ये बिंदुरूप बाबांना सामावून टाका, तर मग दुसरे कोणीही सामावू शकणार नाही. आपल्या नेत्रांमध्ये बिंदुरूप बाबांना सामावून टाका, तर मग दुसरे कोणीही सामावू शकणार नाही. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.